सनातन संस्थेचे संस्थापक डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांचा 83वा जन्मोत्सव आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून विश्व कल्याणार्थ राम राज्य समान सनातन राष्ट्राचा शंखनाद करण्यासाठी गोव्यात 17 ते 19 मे या कालावधीत सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी समर्पित संत महंत, हिंदुत्वाचे शिलेदार, विचारवंत, केंद्रीय मंत्री, काही राज्यांचे मुख्यमंत्री, 25,000हून साधक, धर्मप्रेमी हिंदू यांची उपस्थिती हे या महोत्सवाचं वैशिष्ट्य आहे। हा दिव्य शंखनाद हा रामराज्याच्या दिशेने टाकलेलं पुढचं पाऊल असेल, अशी माहिती सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी पत्रकार परिषदेत दिली। अभय वर्तक म्हणाले, जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 25 वर्षे सनातन संस्था आदर्श आणि संस्कारी पिढी घडवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे। या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आम्ही देशात रामराज्य स्वरूप सनातन राष्ट्रासाठी सामूहिक संकल्प केला। याद्वारे सर्व आध्यात्मिक संस्था आणि हिंदू संघटना यांच्यातील धर्मबंधुत्व अधिक दृढ होईल। गो, गंगा, गायत्री, मंदिरे, वेदाती धर्मग्रंथ यांना पुनर्वैभव प्राप्त करून देणाऱ्या सनातन राष्ट्राचा शंखनाद करण्यासाठी हा महोत्सव आयोजित केला आहे। फार्मागुडी फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर हा शंखनाद महोत्सव होणार आहे, असं वर्तक यांनी सांगितलं। यावेळी सनातन संस्थेचे साधक मानसिंग शिंदे, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कोल्हापूर जिल्हा सहसंयोजक अभिजित पाटील, वीर शिवा काशीद यांचे वंशज आनंदराव काशीद, गटाचे करवीर तालुका प्रमुख राजू यादव, हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे आनंदराव पवळ आणि नितीन काकडे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सुरेश यादव, आरोग्य भारतीच्या डॉक्टर अश्विनी माळकर, अखिल भारत हिंदू महासभेचे राजेंद्र तोरसकर, हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी उपस्थित होते।